नमस्कार. आज महिला दिन. महिला दिनाच्या सर्व माता भगिनींना मनापासून शुभेच्छा. महिला दिनाच्या निमित्ताने मी कवितार्थासाठी माझ्या काही कविता या ठिकाणी सादर करतो. पहिली कविता आहे स्त्री. काल, आज आणि उद्या. कालची स्त्री होती परंपरांच्या पिंजऱ्यात बंदिस्त पोपटासारखी. कालची स्त्री होती परंपरांच्या पिंजऱ्यात बंदिस्त पोपटासारखी. सांगितले तेवढेच बोलणारी, तिले तेच खाणारी पिणारी. तिचे पंखच होते कापलेले किंवा पिंजऱ्याने गिळलेले. तिचे पंखच होते कापलेले किंवा पिंजऱ्याने गिळलेले. ती नव्हती उडू शकत, बोलू शकत. अन्यायाविरुद्ध नव्हती ब्रसुद्धा काढू शकत. रांधा वाढा उष्टी काढाच्या सरकात तिचे माणूसपणच खरे तर पिळवटले जात होते. अश्रूंनाही अर्थ नव्हता तिच्या. अश्रूंनाही अर्थ नव्हता तिच्या. कारण ती माणूस आहे हेच कुठे मान्य होते त्या अहमगंड जपणाऱ्या समाज पुरुषाला. स्त्री हे पापाचे द्वार. स्त्री हे पापाचे द्वार. स्त्री ही वाहन पायातली. स्त्री ही मोक्षमार्गातली धोंड भली मोठी. तिला नव्हता अधिकार. तिला नव्हता मानसन्मान. तिला नव्हती अस्मिता जागरणाची संधी. नव्हते काही कुठलेच हक्क. आज बदलली आहे स्त्री अगदी अंतर्बाह्य. बेड्या तुटल्या आहेत तिच्या. तिच्या पंखांना आज आभाळ पडते उणे. ती घेते भरारी अंतरिक्षात. ती येते साता समुद्रांना उल्लंघून. ती मानत नाही आज पुरुषांच्या बेरकी हट्टांना. छद्मीपणाला वा कुटील डाबात नाही फसत ती अजिबात. उद्या स्त्री जाईल चंद्रावर मंगळावर. घालील निश्चितपणे सूर्याला प्रदक्षिणा. घडवील घराघरात मानवतेचे विज्ञाननिष्ठ मंदिर. जिथे उमलत्या पिढ्यांना असतील संपूर्ण समान अधिकार आविष्काराचे, अभिव्यक्तीचे. स्त्री पुरुष असमानतेचे असेल उरलेले फक्त थडगे नावापुरते. दुसरी कविता आहे स्त्री. स्त्री आहे अनादी आदी शक्ती. सृजनाचा मंगल सुंदर आविष्कार. शक्तीचा प्रचंड साक्षात्कार. स्त्री आहे प्रणवाचा उच्चार. मूर्त अमूर्ताच्या पल्याड राहणारा उमंग भरला आवाज. स्त्री म्हणजे चैतन्य. मातीत मिसळून नवा जन्म घेणाऱ्या बीजाच्या जातीची. स्त्री सोशिकतेची परिसीमा. स्त्री अद्वितीय तत्त्वज्ञानाची अधिष्ठात्री. स्त्री अनेकविध रूपांनी नटलेली. स्त्री बुलंद पहाडी आवाजाची शक्ती. स्त्री कोमल स्वरासुरांची भक्ती. स्त्री म्हणजे आभाळ नव्या स्वप्नांचे इंद्रधनू दाखवणारे. स्त्री साक्षात्कार. नवचैतन्याच्या अर्थगर्भ क्षितिजांना पुन्हा पुन्हा जन्म देणारे. स्त्री महान शक्ती. स्त्री सात्विकतेची मूर्तिमंत प्रतिमा. जिच्या तेजाने उजळते दुःख वेदनांची आमा. स्त्री फुलता प्राजक्त. टपटपतो अंगणी. होते स्वस्ती पद्मे पुन्हा राऊळाच्याही प्रांगणी. तिच्या हातातील चोडे गाती मंगलाचे गाणं. शहाणी व अंतर्यामी तिला सर्वस्वाचे भान. नको तिजला तुमचा खोटा देव्हारा देखणा. नको मूळ नको छाया. नको चंदनाचा मेणा. फक्त एवढेच करा. फक्त एवढेच करा. मनापासून सत्वर. तुही आहेस खरेच जिती जागती माणूस. तुही आहेस खरेच जिती जागती माणूस. तिसरी कविता आहे गरज. जसा असतो वसुंधरा दिन. जसा असतो वसुंधरा दिन किंवा चिमणी दिवस. तसा येऊ नये स्त्रियांसाठी खरे तर साजरा करण्याचा महिला दिवस. सर्व दिवस तसे तिचेच हवेत हक्काचे, न्यायाचे, समतेचे आणि अधिकारांचे. वेगळा तुकडा बाटल्यासारखा नको असा स्वतंत्र दिन. केवळ स्तुती सुमने उधळायला वा तिला हरभऱ्याच्या झाडावर चढवायला. घेऊ देत तिला मोकळा श्वास. खाऊ देत आवडीचे 4-2 घास. करू दे मनसोक्त भटकंती. ठरवू नका तिला स्वैर वा स्वच्छंदी. जे पुरुषांनी केले ते नैसर्गिक. जे पुरुषांनी केले ते नैसर्गिक आणि स्त्रियांनी केले तर पाप श्रेणीत लगेच ढकलतो समाज पुरुष. समाज पुरुषा जागा हो. ती सृजनाची गंगोत्री. ती मंगलतेचे अधिष्ठान. चुकतही असेल तिचे क्वचित. पुरुष चुकतो तसा. का लगेच ताणला जातो तिच्यासाठी घसा. तिलाच का एवढा प्रचंड चौकटीतल्या चौकटी. का अशी विलक्षण जगराहाटी. अजूनही गरज आहे मुक्त श्वासाची तिला. नव्या ध्यासाची तिला. भास आभासाकडे पाहू शकणाऱ्या
नव्या दृष्टीच्या क्षितिजाची, सगळेच पारंपरिक चष्मे मुळातून बदलण्याची, सगळेच पारंपरिक चष्मे मुळातून बदलण्याची. चौथी कविता आहे नको. नको लोचनात पूर, नको नजर धुकाळ, तिच्यासाठी व्हावी आता रोज सुंदर सकाळ. तिचे असू देत कसे जसे आहे तसे भाळ, होऊ नये दृष्टीत तो कुणाच्याही मुळी जाळ. कशासाठी पातिव्रत्य तिला तुळशीची माळ, आणि पुरुषांनी मात्र उपसावा नित्य गाळ. नको टाळ्या आता तिला, नको स्तवनार्थ टाळ, फक्त स्वातंत्र्याची हवी तिला हक्काची ती माळ. म्हणे जन्मली मिथिला जनकाचा लागे फाळ, पुण्यवंत सीतेलाही वाटणीस काळा काळ. असे घडू नये पुन्हा, नको व्हावया हरण, तिनेच का पदोपदी यावे जावे ते शरण. नाही संपे वनवास, नाही अजून क्षरण, रोज कांडते माऊली जन्मभर हे मरण. कोण रचते फुलांचे असे दुर्दैवी सरण, सर्व जगाचे ज्यांनी हे केले भरण पोषण, सर्व जगांची ज्यांनी हे केले भरण पोषण. पाचवी कविता आहे गजरा. सकाळपासून सारखे फोन, सकाळपासून सारखे फोन, वहिनी हॅपी वुमन्स डे, ताई महिला दिनाच्या शुभेच्छा, मॅडम कॉंग्रॅच्युलेशन वगैरे वगैरे. ती कामाच्या चरकात पिळून निघताना घेत होती एक एक फोन आणि मानत होती आभार, पण सगळे लक्ष तिचे हॉलमध्ये. उशीर झाला नाश्त्याला, उशीर झाला जेवणाला, तर रागावणार तर नाही ना नवरा. मुले तर रागे नाही ना भरणार, मनासारखे करून देणे नाही जमले तर आपल्याला. ती भराभरा उरकते काम, ती भराभरा उरकते कामे, चालते आहे धावल्यासारखी घरभर, आवरते आहे एक 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 सगळे. झाला स्वयंपाक तयार झाला. नवरा पानावर बसला. पहिलाच घास तोंडात जाताच नवरा विजयसारखा कडाडला, भाजीत मीठ काय तुझा बाप टाकेल. लक्ष कुठं असतं, दिवसभर तर घरीच असते, माझ्यासारखं नाही राबावं लागत ऑफिसात. तिच्या डोळ्यात अश्रू. सकाळी महिला दिनाच्या निमित्तानं नवऱ्यानं प्रेमानं मांडलेल्या केसातील जुईच्या गजऱ्याची फुलं आता कोमेजून गेलेली. सहावी कविता आहे पर्ण. काल परवापर्यंत घराचा उंबरठाई पुरुषांच्या आधाराशिवाय न ओलांडणारी ती आज एकटीच जगभर फिरून येते निर्धास्तपणे. रस्ते एक एक गाथा पराक्रमाची करते, नवे नवे विजयोत्सवाचे प्रांत पादाक्रांत उमटवते आपली कर्तृत्व मुद्रा इतिहासाच्या पानापानावर. जिला येत नव्हते लिहिता वाचता, तीच आज नवनिर्मिती करीत हिंडत आहे जगभर वेगवेगळ्या क्षेत्रात. असे कुठलेच क्षेत्र नाही ती आज पोहोचली नाही. परंपरा ओलांडून नव्या समस्यांची संघर्ष करून, सामंजस्य प्रसंगी धारण करून विस्तारते आहे ती आवाळ होत. अनंत असीम अथांग विराट विस्तीर्ण मनापासून तिला शुभेच्छा देताना मी करतो अर्पण तिला आणि तिच्या समग्र साम्राज्याला हे एकेका अक्षराचे पवित्र पर्ण, हे एकेका अक्षराचे पवित्र पर्ण. नमस्कार, धन्यवाद.